त्यामध्ये आमच्या गावच्या घरचं जे काही काम चालू होणं पाणी देखील लागलं आहे. सो त्याच्यासाठी पंप लावायचा आहे. अभ्यास करू. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सो आज मी ब्लॉग संध्याकाळी सुरू करते कारण सकाळपासून मला थोडा वेळ नाही मिळाला कारण सॅटर्डे संडे मुलं घरी असतात. म्हणजे आर्या, तो सॅटर्डेला आर्या घरी होती, ती जाणार आहे ट्रेकला संध्याकाळी. सो मी तिला कथ्थक क्लासला घेऊन चालले. आर्या माझ्यावर थोडी रागावली आहे, नेहमी उशीर करते. इथे बाजूला आहे म्हणून 5 मिनिटं लवकर निघायचं बघतो तर ते होत नाही. आणि त्यात मैत्री झोपलेली होती तर ती सारखी उठत राहते. त्या दरवाजाचा खूप आवाज होतोय. सो ते जेपर्यंत फिक्स होत नाही आणि आर्याची गोंधळ करायची ऐनवेळीची सवय बंद होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार. थोडीशी रागवले. आम्ही आता कथ्थक क्लासला चाललो आहोत आणि आता 4 वाजलेत. 4चा क्लास असतो. खूप चांगलं ऊन आहे. असं वाटतं दुपारचे 12 वाजले. सो पुढचं देखील शेअर करेन तुमच्याबरोबर. आम्ही क्लासला जातो, क्लास अटेंड करतो आणि पुढचं बघूया, शेअर करेन. हे बघ हे बघ हे बघ. सो मी आणि मैत्री आता आमची बिल्डिंग सोडून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 1-1.5 वर्षाची मुलगी, तिचं बोरनान होतं. सो तिथेच गेलो होतो. सो इथे मैत्री पुन्हा घरी जायला मागत नाही आहे आणि म्हणते इथे चालायचं आहे. सो जरा चालते तिला घेऊन आणि 1-5 मिनिटांनी वरती जाते. 8:30 झालेत आणि तिला पण भरवायचं आहे. सो तसंही तिथे वेफर आणि काय जलेबी, मग ते गोड पेय दिलं होतं त्यांनी, ड्रिंक दिलं होतं, सॉफ्ट ड्रिंक, ते खाल्ले. तर आता तिला भूक कसली लागते. चॉकलेट्स बघितली सगळ्यांच्या हातात. सो तिने माझ्याकडून एक चॉकलेट देखील खोलून मागितलं. मैत्री तू हां 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 पिशवीत काय आहे? आता चॉकलेट नाही खायचं, आता ममम खायचं. घरी जाऊन ममम खायचं झाले ना. घरी नाही जायचे तिला, खाऊ खायचे फक्त. उठा उठा उठा. हा तर आता घरी जायचं, खायचं. चला 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 चला. मग आता थोडं झालंय चालून, नाही तर खालीच राहावं लागेल. तिला जेवण पण भरवायचं आहे, तो घरी जातो. सो आता हे नवीन दिवस. सो कालचा संध्याकाळचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करते. इथे मैत्री सकाळचे कपडे आमचे जे वॉशिंगला टाकायचे आहे ते टाकते. मी तिची आंघोळ वगैरे घातली आहे आणि ती देखील फ्रेश झाली आहे. तिला मी आता थोड्या वेळाने नाश्ता भरून घेईन. पण खूप रडत होती. सो तिला असं काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे तिला बिझी ठेवलं की ती थोडंसं विसरते. सो इथे मशीनमध्ये कपडे लावायचे होते. सो ते मी तिला टाकायला दिले, जे ड्राय कपडे आहेत ते असेच. आणि यापुढे मग आता दिवसाचं जे काही रुटीन असेल ते मी शेअर करेन तुमच्याबरोबर. कपडे धुवायला टाका. व्हेरी गुड. बाबूचे डायपर टाक. बाबूचे डायपर दीदीचं. मी आणि मैत्री आता चाललोय बाहेर चालायला. आज आहे रविवार आणि मैत्री इथे चालते. ये कुठे चालली तू? हा गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. चला लिफ्ट आली. चला. उठायला लेट झाले. सो मैत्रीला पण उठायला लेट झालं. तिला नाश्ता पण अजून झाला नाही कारण आमच्या इथे काम करणारे बाकी येतात. त्यांनी अचानक सांगितलं की ते आता येणार नाही आहेत. सो दुसऱ्या येईपर्यंत तरी आता सकाळचं जरा घाई होईल. मैत्रीसाठी ॲटलिस्ट चपाती भाजी असायची, दुसरं काही नाही तर. पण आता मग तिला केळी दिली आहेत, तसंही ती खात नाही. सो आता मी आल्यावर काहीतरी बनवणार. आल्यावर मी तिच्यासाठी काहीतरी आता थेपला बनवून ठेवेन. आणि मी डान्स क्लासला देखील जायचं आहे. आर्या गेली आहे ट्रेकिंगला तिच्या पप्पासोबत. तिच्या पप्पासोबत गेली आहे ट्रेकिंगला. सो ती तर नाही आहे घरात, मैत्रीच आहे. मैत्रीला थोडा वेळ चालवेन आणि मग माझा 11:30ला माझा क्लास असतो. थोड्या वेळाने माझा क्लास आहे डान्सचा, म्हणजे कथ्थकचा. सो मी आज एकटीच जाईन आणि मैत्रीला चालवल्यानंतर तिला घरी तिला थेपला वगैरे बनवून ठेवेन. म्हणजे तिला जर भूक लागलीच तर तिला खायला देऊन जाईल.
आणि मग कारण 1 तास असतो क्लास, मग 1 तासानंतर येणार मी आणि मग नंतर जेवण म्हणजे काहीतरी डाळ भात. ॲक्च्युली ती भात खात नाही, सो फक्त चपातीचेच आयटम खाते. सो बघूया आज काय बनवता येईल त्याच्यासाठी. येस, आता आम्ही चालतो आणि बघू पुढचं मी सगळं शेअर करेन जसं जमेल तसं. मैत्री कशी दिसते, क्यूट क्यूट क्यूट, छान छान छान. आजचं पण वातावरण मस्त आहे. 10:30 झाले. जास्त ऊन हे वाटत नाही कारण झाडं असल्यामुळे. मैत्री चाली चाली करा, चाली चाली करा. हो, मैत्रीला नेहमी डान्स करायचा असतो. क्यूट क्यूट क्यूट. तू कुठे जाते? स्कूलला जाते तू? स्कूलला जाते? चलो स्कूलला जायचं. हे काय आहे भर? स्क्वेअर कुठे टाकणार? ह्याच्यात टाक स्क्वेअर. हे काय आहे? कुठला कलर आहे? येलो. येलो टाक ह्याच्यात. ह्याच्यात टाका. नीट टाक. ह्याच्यात टाक ना. स्क्वेअर आहे तो. ट्रायंगल कुठे? ट्रायंगल दे. ब्लू ट्रायंगल. सर्कल कुठे आहे? व्हेरी गुड. ट्रायंगल दे. रेक्टँगल. रेक्टँगल. हे ट्रायंगल आहे. ऑरेंज ट्रायंगल दे मला. येस, थँक्यू. चला बाय. तू स्कूलला जाते? तू स्कूलला जाते? टाटा बाय. स्कूलला जा तो. बाय बाय. टाटा बाय. तू स्कूलला जा. हा टाटा. अभ्यास करू. चहा बनवते मग आपण स्कूलला जाऊया. मी चहा बनवते. चहा बनवते. चहा चहा बनवते बनवते. हा मग आपण स्कूलला जाऊया. फॅन ऑन करा. बटन बटन दाब. हा दाब दाब बटन दाब. असं टक कर टक टक कर. बाजूचं बाजूचं. मैत्री ते खेळते. सगळ्या गोष्टी जमा केल्या. तिचं डायपर, तिची खेळणी, डॉल, सगळ्या गोष्टी एकत्र घेते. त्या आरशामध्ये स्वतःशी बोलते आणि खेळते. काय कुठला कलर आहे? काय कलर आहे त्याचा? हा कलर काय आहे? कलर ऑरेंज ट्रायंगल. अजून कुठला आहे? अजून कुठला कलर आहे? अजून कुठला कलर आहे? चिमी. इथे हे कलर सांग. ये. व्हेरी गुड. हा कुठला कलर आहे? कुठला आहे? ग्रीन. अजून कुठे आहे? हा कुठला कलर आहे? नाही नाही परत सांग. येलो. अजून कुठे कलर गेले सगळे? इथे मी आता चहा घेतलाय आणि आता वाजलेत 4:45 संध्याकाळचे. मैत्रीची आता खेळ चालू आहेत. ती जास्त झोपलीच नाही. 2-2:30 वाजता तिला मी झोपवलं होतं. 1 तासभरच झोपली, जास्त झोपली नाही. आज उठली आणि बाहेर मस्त लख्ख प्रकाश पडलाय आणि एक अर्ध्या तासामध्ये मी तिला घेऊन जाईन खाली चालायला. छान संध्याकाळचं देखील कोळून मिळालं पाहिजे. सो शक्यतो मी थोडंसं लाईट म्हणजे ऊन चांगलं असेल तेव्हा नेते. माझी चहा फिनिश करते आणि मग पुढचं शेअर करायचं. चहा वगैरे झालं आहे आणि अजून ऊन आहे थोडं.
म्हणजे जरा संध्याकाळी 6 वाजता वगैरे थोडंसं काहीतरी तिचं बनवेन लवकर. सो आता मी तिला खाली घेऊन जाईन, म्हणजे 1 तासभर आम्ही चालून मग लवकर येऊ घरी, म्हणजे कालसारखा उशीर होणार नाही. काल ते बोरन्हान होतं, तिथे गेलो होतो 8:30ला. मग ते वेफर वगैरे खाऊन तिने जास्त काही नीट खाल्लं नाही, कारण जेवणाच्या टायमाला जर असं काही खाल्लं तेलकट आणि दुसऱ्या गोष्टी की मग जेवणं होत नाहीत. सो आता तिला मी लवकर घेऊन जाते. आज तर कुठे काही जायचं नाही आहे आणि लवकर घेऊन येते, म्हणजे तिला लवकर चांगलं भरवता येईल मला. आता बघते काही एखादं फ्रूट खाते का, आणि मग तिला मी खाली घेऊन जाते. आणि मग आता खाली भेटू आपण. हां, मैत्री कशी दिसते? तिथं तर मैत्रीची केस म्हणते, कारण आता आम्ही जातो फिरायला खाली, छान छान चालायला जातो. तर तो पडू नको. आज मैत्रीची नवीन हेअरस्टाईल करणार आहे आम्ही, पोनी हेअरस्टाईल. सोडायचं नाही, बांधून ठेवायचं. छान छान झालं झालं. मैत्री कशी दिसते? बस 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 बस, बाय. आम्ही खालती आलो आणि आत्ताच आम्ही खालती आलो आहे, पण कोवळं ऊन आहे, बघू शकता. संध्याकाळचं पण छान दिसतं ना. मैत्रीला जेव्हापासून सायकल घेतले थोडासा आम्हाला म्हणजे हाताला म्हणजे माझा आराम आहे, कारण हात खूप दुखतो, कारण ती खाली मग कधी कधी राहत नाही जर तिला कंटाळा आला असेल तर. सो त्यासाठी सायकल देखील हेल्पफुल आहे. बरोबर आहे. मैत्री हे बघ, ही कोण आहे? मैत्री. अशी आहे मैत्रीची सायकल. सो एक कमेंट आली होती, मी पूजनाचा व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये आमच्या गावच्या घरचं जे काही काम चालू होणार होतं ते मी शेअर केलं होतं, आणि ते कितपत चालू झालं आहे आणि कितपत होत आलं. घरचं काम झालं आहे, ऑलमोस्ट होत आलं आहे. फक्त आता पाण्यासाठी म्हणजे विहिरीला पाणी देखील लागलं आहे, सो त्याच्यासाठी पंप लावायचा, आणि पंप लावले की नंतर इलेक्ट्रिसिटीचे पोल जे असतात ते घ्यायचे बाकी आहेत. ते आता 1 आठवडा 2 आठवड्यामध्ये हे पूर्ण काम होईल की मग आपण जाऊन राहू शकतो. फक्त जे आतनं आपल्याला कलर वगैरे करून प्रॉपर फर्निशिंग करायचं आहे ते बाकी. असं 8 महिने झाले होते आलेत आता ह्या फेब-मार्चपर्यंत. सो ऑलमोस्ट काम झालेलं आहे. 1-2 आठवड्यामध्ये ते नीट पूर्ण होईल. मग मिलिंद जाऊन बघतील आणि नंतर ठरवतील ते जाऊन ॲटलिस्ट राहण्यासारखं आहे का. ॲक्च्युली टॉयलेट, वॉशरूम हे सगळं झालेलं आहे आतमध्ये. सो होपफुली 2 आठवड्यानंतर घेतलं आहे कॉन्टॅक्ट, ते सांगतील की येस पूर्ण झालं आहे. सो नंतर तुम्ही राहू शकता कधी. कारण काय होतं, जेव्हा जेव्हा मिलिंद जातात आणि मिलिंदचे कझिन देखील कधी कधी जातात, कधी कधी पप्पा जातात मिलिंदसोबत. सो तिथे फ्रेश व्हायला काही जागा नाही आहे. जे BSTचं वॉशरूम आहे ते यूज करावं लागतं, फक्त फ्रेश व्हायला मिळतं. बाकी आपल्याला आंघोळ वगैरे कसली सोय नाही आहे तिथे. सो जसं की मी ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं, आम्ही तिथे जागा घेतली, म्हणजे 1 दिवस रूम बुक केली होती 2 तासासाठी. तिथे आम्ही आंघोळ केली, फ्रेश झालो. भूमिपूजन होतं त्यामुळे आंघोळ करणं गरजेचं होतं. सो ते झालं, त्यासाठी आम्ही घेतली. पण नॉर्मली जस्ट जाऊन बघायचं आहे कितपत काम आलं आहे, त्यासाठी तर रूम वगैरे बुक नाही करू शकत प्रत्येक वेळी. सो त्यामुळे सगळे नाही जाऊ शकत, फक्त मिलिंद जातात आणि मिलिंदचे कझिन आहेत ते. कारण पैसे वगैरे जेव्हा त्याचा व्यवहार करायचा असेल तेव्हा मिलिंदला एकट्यालाच जाणं गरजेचं आहे. आमच्या सगळ्यांचं काहीच काम नाही. सो तसं आहे. सो घराचं काम पूर्ण होत आलं आहे, फक्त 1-2 आठवड्यांचा प्रश्न आहे आणि ते रेडी टू मूव्ह इन होईल. म्हणजे नॉट विथ फॅमिली बट ॲटलिस्ट
1 or 2 people can go and stay. बेसिक थिंग्स सगळं झालेलं आहे तिथे. अकोमोडेशन सगळं झालेलं आहे. फक्त आमचं जे सामान आहे ते लावायच्या आधी जे कलरचं आणि फर्निचर जर टाकायचं झालं तर ते सेट करावं लागेल. सो येस, आणि तुम्ही सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, ज्याने कोणी खूप खूप धन्यवाद. होप मी पुढच्या काही नेक्स्ट व्लॉग्समध्ये ते देखील तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि येस, ते देखील मी सांगेन पुढच्या व्लॉग्समध्ये. सो त्याची अपडेट एवढीच होती. आता मी इथे थेपले बनवते आणि त्यासाठी मी अद्रक, धने जिरे पूड आणि ओवा टाकला आणि थोडीशी मिरची एकदम बारीक चिरून टाकली. सो इथे आता मी सॅलडची तयारी करते. इथे घेते डाळिंब, काकडी, टोमॅटो कट करणार आहे आणि इथे आहे ड्रायनट्स आणि इथे आहेत स्प्राउट्स. आता मी सॅलडची तयारी करते, कट करते आणि तुम्हाला देखील दाखवते हे कसं कट म्हणजे काय काय घेतलं आहे मी. सो यामध्ये लास्ट टाइम जे घेतलं होतं ते सगळं तेवढंच आहे, जास्त काही दुसरं घेतलं नाही आहे. सो यामध्ये आपण दुसरे फ्रूट्स देखील ॲड करू शकतो. जसे मी डाळिंब आत्ता आहे सो मी दुसरे आणले नाही आहेत फ्रूट्स. सो उद्या दुसरे आणेन आणि नेक्स्ट टाइम मी म्हणजे उद्या दुसरे फ्रूट्स ॲड करेन. सो प्रत्येक वेळी आपण वेगळे फ्रूट्स ॲड करू शकतो. सो आज मी सॅलड तर खाते, पण मगाशी मुलांसाठी म्हणजे आर्या आणि मैत्रीसाठी मी थेपला बनवला होता. त्यांना तूप वगैरे लावून दिलं. मी बिना तुपाचा जो थेपला आहे म्हणजे मला तूप नाही लावलं, फक्त थेपला मी खाल्ला. थोडासा ड्राय होता पण खाल्ला मी आणि त्याच्यावर आता मी हे खाते. सो हां, कारण त्या मुलांनी खाल्ला नाही ना, तो मी एक शेवटी असंच ठेवला होता. जर नाहीच खाल्ला तर ॲटलिस्ट मी तूप लावलेला नसेल म्हणून मी तूप नाही लावला. मग त्यांनी नाही खाल्ला, सो मला खावा लागला तो. सो ते मी खाल्लंय आणि आता मी सॅलड खाते. जस्ट एक 10 मिनिटं झालेत खाऊन आणि आज थोडा उशीर झाला आणि मी सॅलड म्हणजे जे काही जेवण वगैरे 8च्या आधी कंप्लीट करायचं बघते, पण आता 8:15 झालेत, 8:15 होऊन गेलेत, 8:20 होत आले. आता एक 5 मिनिटात हे मी हे करेन, पण खाताना घाई नाही करायची. सो मला 8:30 तर होतीलच, एक 10-15 मिनिटं लागतीलच. चावून नीट खायचं आहे, घाई करायची नाही आहे. ते प्रॉपरली म्हणजे त्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे आपल्या तोंडामध्ये आणि तसं खायचं आहे. सो ते खाल्यावरती मी एक पुन्हा तुमच्याबरोबर मग बोलते. सो आता इथे झालंय सॅलड तयार. सॅलड तयार झाले इथे आणि हे सेकंड टाइम आहे मी खाते सॅलड. जसं लागत होतं सेम तसं लागतंय, कारण सगळं सेम आहे. सो फ्रूट चेंज केल्यावरती अजून थोडीशी वेगळी टेस्ट येईल, वेगळं लागेल. बेटर तर हे खूपच आहे. सो मे बी वेगळ्या फ्रूट्सने वेगळी टेस्ट येईल. सो नेक्स्ट टाइम मी नक्कीच प्रयत्न करेन दर दिवशी वेगळं फ्रूट ॲड करायचा. आता मी हे फिनिश करते आणि मग बोलू आपण. आणि शक्यतो मला ॲक्च्युली थोडंसं लाईट पण वाटतंय, हेही आहे. म्हणजे दिवसा एकदम असं लवकर झोप येते, दुपारच्या टायमाला जेवायच्या आधी देखील झोप येते, तसं व्हायचं. सो ते बंद झालंय इन्स्टंटली. म्हणजे खूप चांगला इफेक्ट येतो ह्याचा आणि आपल्या बॉडीवरती जो लेझीनेस असतो तो खूप कमी झाला. हे एकच इफेक्ट मला अजूनपर्यंत चांगला दिसला आहे. दुसरं म्हणजे ॲक्च्युली थोडा वेळ असं वाटतं की भूक लागली आहे, कारण लाईट आहे, हे शिजवलेलं नाही आहे. सो लाईट आहे, पण नंतर थोड्या वेळाने एक अर्ध्या पाऊण तासाने ना आपल्याला भूक लागली की नाही, म्हणजे आधी लागली होती हे लक्षातही राहत नाही. सो चांगली झोप लागते. असं मध्येच रात्रीचे पण आपल्याला जर जाग आली आणि झोप येत नाही तेव्हा आपल्याला भूक लागते, तसं काहीच नाही होत. कारण काल मला मध्ये जाग आली होती, बराच वेळ मला झोप येत नव्हती. सो मला भूकेसारखं तर काहीच वाटलं नाही, जे की नॉर्मली युजली वाटतं. सो चांगला इफेक्ट आहे याचा. मला तरी हे कंटिन्यू करावं असं वाटतंय. येस, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप हा ब्लॉग पूर्ण तुम्हाला आवडला असेल. तुम्ही कमेंट्स करा जे काही तुम्हाला वाटतं ते, आणि कोणता भाग आवडला ते देखील कमेंट करा.
भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या, छान छान खा, छान छान राहा, मस्त राहा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.